आपल्या आई वडिलांना काशीला घेऊन जातात अगदी त्याचप्रमाणे माझ्या आजीला फाउंडेशन बनवायचं माझ्यासोबत सगळं काही शेअर करणार देवदर्शन कसं झालं हे सांगण्यासाठी सुद्धा ती माझ्यापर्यंत येऊ शकली नाही शेवटचं माझ्यासोबत बोलू शकली नाही अगदी नियतीचाच खेळ म्हणावं माझ्या आयुष्यातील कधी न विसरणारं क्षण तिचा तो शेवटचा स्पर्श माझ्यासोबत न बोलता माझ्या खांद्यावरती ठेवलेलं तिचं ते डोकं आणि माझ्या हातात घेतलेला तिचा तो हात सगळं संपलं आहे हे माहीत असून सुद्धा मी देवाकडे करत असलेली ती प्रार्थना सगळं काही व्यर्थच शेवटी देवा समान असणाऱ्या डॉक्टरांच्या आशावरती होते पण ती आशा ही आशाच राहिली आणि मी माझ्या आयुष्यातल्या एका जिवलग मैत्रिणीला गमावलं एका नातीच्या आयुष्यात तिच्या आजीचं असतं म्हणजे नक्की काय असतं तर संस्कारांची शिदोरी असते नातीसाठी तिची पहिली मैत्रीण असते नात आजारी असल्यावर तिची काळजी घेणारी मान असते आम्हा अशा प्रेमाची साठवण असते परंतु आता एक आठवण बनून राहिलीस तू आजी आता मम्मीपेक्षाही जास्त जीव लावणारी तू माझ्यासाठी खवसारीच्या पदराखाली लपून ठेवून मला देणारी तू मी आजारी असल्यावरती जीवाची घालमेल होणारी तू दिवसातील एक क्षण देखील माझ्यासोबत बोलणारी न राहणारी तू आज 1 वर्ष झालं तुला जाऊन असं म्हणलं जातं की एक व्यक्ती गेल्यानं कोणाचं आयुष्य संपत नाही एक व्यक्ती गेल्यानं कोणाचं आयुष्य संपत नाही बरोबरच आहे कोणाचं आयुष्य कधीच संपत नाही परंतु त्या एका व्यक्तीची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही एवढं प्रेम करायची माझी आजी माझ्यावरती ज्या दिवशी माझ्या आयुष्यात माझी आजी गेली ना त्या दिवशी माझ्या आयुष्यातलं प्रेम गेलं आज भरलेल्या घरात काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि सगळे सोबत असताना देखील एकटं वाटतं दुसऱ्याची आजी बघितली की मन माझं खसतं मग आठवून तिला तेच मन पुन्हा रडतं म्हणून आजीच्या प्रेमाला कुठलंच बोललं नसतं कारण ती माझ्यासाठी आई तर नाही पण आईपेक्षाही श्रेष्ठ होती सगळं काही शेअर करणारी मी आज एकांतात बसून तिच्या आतुरतेनं वाट पाहते येशील ना मला भेटायला कोणीतरी खूप सुंदर म्हटलंय की माणसानं सोन्यासारखं असावं माणसानं आयुष्यात